आणि आम्ही सर्व अशिक्षित असलं म्हणून काय झालं, कॉन्फिडन्स करता पाहिजे असती मनाची आणि तन आणि मनाची शक्ती पाहिजे असते. परमेश्वराने जे शरीर दिलेलं आहे त्या शरीराने हार्ड काम करा, कठीण काम करा, आणि जे मन दिलं आहे त्याने विचारपूर्वक काम करा. म्हणून तन मन अशा याच्यातून शक्ती आणि भक्तीच्या योगातून आम्ही हे कार्य चालवलेलं आहे. बिझनेस व्यवसाय करण्याकरता जी शक्ती लागते ती आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतलेली आहे, आणि जी बिझनेस करण्याकरता नम्रता लीनता हवी असते ते आम्ही साधू संतांकडून घेतलेली आहे. म्हणून शक्ती आणि भक्तीच्या जोरावर आम्ही हे कार्य चालवत आहोत. आणि ह्यात म्हणून एक म्हण आहे, मोती होऊन सोन्याच्या संगतीत राहण्यापेक्षा एक छोटासा दवबिंदू म्हणून एखाद्या चातकाची ताण शमवणे हे आद्य कर्तव्य आहे. आणि हेच कर्तव्य समजून आम्ही आमच्या ग्राहकाला अन्नदूत बनवून घरचा सकसहार, घरचं जेवण दररोज वेळेत 12:30च्या आत मुंबईत कुठे असो हे वेळेतच पोचवतो. आणि म्हणूनच आमची तिसऱ्या पिढीमध्ये कार्य आमचं चाललेलं आहे. आणि यासाठी आमचे मुंबईमध्ये 5,000 डबेवाले कार्यरत आहेत. आणि 5,000 डबेवाल्यांचे तत्व आहे, करण्यात हेची करा जयामध्ये नारायण. जे आपण काम करतो ते भगवान समजून करा. कर्तव्य हेच समाधान आहे, ग्राहक हाच आमचा समाधान आहे. आणि ग्राहक जर आम्ही संतुष्ट ठेवलं नाही तर आम्हाला डब्याची सर्व्हिस कशाला ग्राहक देतील. जर आम्ही व्यवस्थित त्यांची सेवा केली नाही, वेळेत डबा दिला नाही तर हातात डबे घेऊन जातील, एखाद्या खानावळीतून डबे मागवतील. आणि म्हणून दररोज वेळेतच डबा न चुकता ग्राहकाला रोज घरनं डबा पोहोचवतो. आणि म्हणून असं आमचं काम रोजच्या रोज चाललेलं आहे.